यवतमाल जिले में सीसीआई यानी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया द्वारा कपास की खरीद में सीमित मात्रा बढ़ा दी गई है, लेकिन कपास उत्पादक किसानों का आरोप है कि राज्य सरकार ने उनकी बातों को नजरअंदाज किया है। वर्तमान में जहां सबसे अधिक कपास उपलब्ध है, वहां प्रति एकड़ 5 क्विंटल की बजाय केवल 35 किलो की सीमित कपास खरीद तय की गई, जबकि धान उगाने वाले जिलों में खरीद सीमा अधिक है। इससे किसानों को कम मूल्य पर कपास बेचने के कारण नुकसान होने का डर है, ऐसा पीड़ित किसानों का कहना है। स्वाभिमान किसान संगठन के प्रवक्ता मनीष जाधव ने मांग की है कि राज्य और केंद्र सरकार यवतमाल ही नहीं बल्कि सभी कपास उत्पादक जिलों में खरीद सीमा बढ़ाई जाए ताकि किसानों को उचित लाभ मिल सके। पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप या महायुती शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून झालेलं आहे। यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून अवघ्या जगामध्ये नावलौकिक असलेला हा जिल्हा लॉंग स्टेपलसाठी या कॉटनची ओळख अवघ्या जगभर आहे। पण दुर्दैवाने आज सीसीआई खरेदी केंद्रावर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून केवळ 5 क्विंटल 35 किलोच मर्यादा यवतमाळ जिल्ह्यात देण्यात आलेली आहे प्रति एकरसाठी। आणि दुर्दैवाने जिथे धान पिकतो अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रति एकरला तिथे 9 क्विंटलची मर्यादा देण्यात आलेली आहे। या अशा तुगलकी कारभारामुळे कापूस उत्पादक शेतकरी तुर्तास रक्तबंबाळ झालेला आहे। या शासन निर्णयाने शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत दुखावला गेलेला आहे। जो काही अतिवृष्टीमध्ये उरला सुरला हा कापूस आज शेतकऱ्यांच्या घरात आहे, त्याला मातीमोल भावाने खाजगी खेडा खरेदी पद्धतीमध्ये विकण्याची वेळ या शासनाच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे। मी राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचीच नव्हे तर जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कापूस चांगल्यापैकी उत्पादित होतो अशा जिल्ह्यामध्ये प्रति एकरी सीसीआई खरेदी केंद्रावरची मर्यादा वाढवून द्यावं, ही राज्य शासनाकडे माझी आग्रही मागणी आहे। त्या केंद्रामार्फत जो शासनाने कापूस एकरी मर्यादा दिलेली आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा 8.5 क्विंटल आहे आणि यवतमाळ जिल्हा फक्त 5.5 क्विंटल आहे। मी शेतकरी या नात्याने सांगू इच्छितो की यवतमाळ जिल्ह्याची मर्यादा वाढवून द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे।